तर नमस्कार मैत्रिणींनो, गुड मॉर्निंग. तर हा मॉर्निंगला काढत आहे मी व्हिडिओ, तर मी म्हणून गुड मॉर्निंग बोलली तुम्हाला. तर बघा, आता तुरी वाळवण्यासाठी मी तुरी वाळायला टाकलेल्या आहे. आज थोडं ऊन पडलेलं आहे म्हणून ऊन सावली असं होत असते. हे वातावरण पावसाळ्याचं असंच वातावरण असते. मी त्या तुरी धुतल्या होत्या ना, म्हणून ते थोडेसे असं फुली आल्यासारखे झालेले आहे. त्याच्यामुळे मग मला ते आता ते वाळू घालायला लागते. त्याच्यानंतर आता मला MIDCमध्ये जाऊन पाहावं लागेल की तुरीची डाळ कुठे करून मिळेल, हे पाहावं लागेल. त्याच्यासाठी त्या तुरी सुकवून घ्यायला लागतील छान मस्त कडक. पण आता कडक सुकवू शकत नाही त्या, असो पण जाऊ द्या. आता मी धुतल्या त्या, मला काही माहिती नव्हतं, मला काही एवढं समजत पण नाही की का आपण धुवायचं नाही पावसाळ्यात तुरी म्हणून. तर मी त्या धुवून टाकल्या, माझ्याच्यानं ती चुकी झाली आहे. तर आता मी ते घरातच वाळवल्या काही दिवस. आता मी ऊन थोडंसं पडलं तर ते उन्हात टाकत असते. अशा करून वाढवेल आणि MIDCमध्ये पण मी जाऊन विचारेन. तर आज मला जायचं होतं तहसीलमध्ये, पुन्हा जायचं होतं, कारण की दीड महिन्यापासून माझं काम चालू आहे तिथं संजीव गांधी निराधारच्या याच्यासाठी कागदपत्र करणं. तर आता अजून जायचं आहे. तर दिवसभर म्हणजे मी गेलेली होती, दिवसभर मी तिथं, माझा दिवस पूर्ण तिकडेच गेला. स्वयंपाक वगैरे केला होता. त्याच्यानं आधी बघू शकता पूजा वगैरे झालेली आहे. तुरी वाळू घातलेल्या आहे, म्हणजे सकाळीच घातल्या होत्या मी, कामं होईपर्यंत राहू दिल्यानंतर मग काढून ठेवल्या, कारण की मी गेल्यानंतर मग कोणी काढत नाही. पाऊस आला तरी मग कोणी काही काढायला नाही पाहत. तर मलाच सगळं करावं लागते. दळण वगैरे म्हणजे कणिक वगैरे नव्हती माझी इथं, तर मग दळण पण करून घेतलं. मस्त गहू वगैरे वाळू घातले बाहेर, मिसून वगैरे वाळू घातले सकाळीच. आणि मस्त डब्बा वगैरे घासून ठेवला गव्हाचा. हे बघू शकता तुम्ही. आता कणिक वगैरे भिजवलेली आहे. मस्त स्वयंपाक वगैरे केला, थोडंसं जेवण केलं, कारण की थोडंसं म्हणजे दिवस पूर्ण कुठं असं काम असले की दिवस पूर्ण जातोच. हे बघा भेंडी किती छान आहे, मस्त ताजी. तर माझा मिनी ब्लॉग कसा वाटला ते कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा प्लीज. आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला मात्र विसरू नका. आणि माझा ब्लॉग कसा वाटला हेही मला सांगा कमेंटमध्ये. आणि कुठून तुम्ही व्हिडिओ बघत आहात मला हे पण सांगा. तर असा होता माझा आजचा ब्लॉग. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग?